गोदा प्रदूषणाचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आलेला आहे। आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदा प्रदूषण मुक्त व्हावी अशी मागणी साधू महंतांसह पर्यावरण प्रेमींनी केलेली आहे आणि विविध राजकीय पक्षांनी या गोदा प्रदूषणाच्या विरोधामध्ये आंदोलन देखील छेडलेले आहे। परंतु आता एक अतिशय धक्कादायक बाब समोर येते, ती म्हणजे प्रशासनाच्या नाकावर टिचून गोदावरीच्या नदीपात्रामध्ये अनधिकृतरित्या बांधकाम उभारलं जात आहे। यासाठी कोणी परवानगी दिली हा देखील एक महत्त्वाचा विषय ठरतोय। आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर परिसरात म्हणजे त्र्यंबकेश्वर इथून गोदावरीचं उगमस्थान आहे। त्र्यंबकेश्वर येथून वाहणारी ही नदी आणि याला अनेक उपनद्या मिळतात, त्यापैकीच एक गोवर्धनी नदी ही नील पर्वतावरून वाहते। साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटरची पात्र असलेलं ही गोवर्धनी नदी पात्रामध्ये आपण जर बघितलं तर अक्षरशः काही बांधकाम व्यावसायिकांनी या नदी पात्रामध्ये भर टाकलेल्याचं आपल्याला दिसून येतं, म्हणजे अनधिकृतरित्या या नदी पात्रामध्ये बांधकाम केल्याचं दिसून येतं। हा मुद्दा येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी उपस्थित केला आणि नेमकी या बाबतची काय परिस्थिती आहे, नेमकं गोवर्धनी नदीचा श्वास कशा पद्धतीने कोंडला जातोय आणि या गोवर्धनी नदीमध्ये कशा पद्धतीने अनधिकृतरित्या बांधकाम केले जाते याचा हा एक रिपोर्ट। नदीमध्ये यांनी कॉन्क्रीट ओतलेलं आहे। चिखलीची हिम्मत कशी झाली गोवर्धनी नदी बुडवायची? सुंदर असं पाणी आहे। त्र्यंबकेश्वर मध्ये कुठून सुरुवात करावी आणि कुठे विषय संपवावा हे समजत नाही आहे। आपण आता आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर मधनं, ही नील पर्वत कडनं आणि ह्या सगळ्या परिसरामधून ही गोलदरी एक सुंदर नदी इथे वाहत आहे। अतिशय सुंदर असं गोड पाणी इथून येत आहे, इतकं सुंदर असं पाणी आहे। पण हा बघा, हा भयंकर प्रकार त्र्यंबकेश्वर मध्ये आता इथे नदीमध्ये यांनी कॉन्क्रीट ओतलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय आयुक्त साहेब, कृपा करून त्र्यंबक नगरपालिका आणि तहसीलदार यांना ह्या गोष्टींची दखल द्या की पाण्यासारखी गोड वस्तू आणि नद्या दिवसाढवळ्या हे लोक बुजवले जात आहेत। हा विकासक त्र्यंबकेश्वरचा एक प्रसिद्ध असा राजेंद्र शिखरे गट नंबर 40 यांचा हा आहे। हे स्वतःच्या स्वार्थासाठी गोवर्धन नदी त्यांनी आता बुजवल्याचा घाट घातला आहे। आपण बघितलं की कशा पद्धतीने गोवर्धनी नदीचा श्वास कोंडला जातोय। बिल्डरच्या माध्यमातून अनधिकृतरित्या या नदी पात्रामध्ये बांधकाम उभारलं जाते, भिंत बांधली जाते आणि ज्या वेळेस आपलं महानगर माय महानगरने या संदर्भामधला व्हिडिओ प्रकाशित केला, बातमी प्रकाशित केली आणि त्यानंतर लगोलग अवघ्या काही तासामध्ये म्हणजे बातमी प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी या बांधकाम व्यावसायिकांना या नदी पात्रातलं जे बांधकाम आहे, अनधिकृतरित्या जे केलेलं बांधकाम आहे ते JCBच्या माध्यमातून तोडण्यात आलेलं आहे, काढण्यात आलेलं आहे। परंतु आता हे बांधकाम जरी काढण्यात येत असलं तरी प्रश्न हा उपस्थित होतोय की हे बांधकाम करण्याकरता परवानगी कोणी दिली, आणि जर ही परवानगी दिली गेली नसेल तर मग या बांधकाम व्यावसायिकावर प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची कारवाई केली जाईल। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आता ही या गोवर्धनी नदीमध्ये बांधकाम केलं जात होतं असल्याचं आपल्याला दिसून आलं। हे बांधकाम काढून घेण्यात आलेलं जरी असलं तरी ही नदी ज्या मार्गावरून वाहते त्या नदी पात्रामध्ये आपण पुढे काही अंतरावर गेल्यानंतर आणखीन एका बांधकाम व्यावसायिकाने या नदीच्या पात्रामध्ये अनधिकृत अशी भिंत बांधलेली आहे। त्यामुळे आता या सर्व अनधिकृत बांधकामांना आशीर्वाद कुणाचे आहेत हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु यामागे प्रशासनाकडून या पद्धतीची काही परवानगी दिली गेली आहे का, आणि जर नसेल दिली गेली तर प्रशासन यावर काय कारवाई करतं? मग त्र्यंबकेश्वरच्या मुख्याधिकारी असतील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त असतील, हे यावर काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, त्र्यंबकेश्वर।